नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच वेळा ना कधी-कधी आपल्याला शिकवलेलं असतं की आय वॉज वापरा, ही वॉज वापरा, शी वॉज वापरा, इट वॉज वापरा आणि प्लुरल असतील यू, दे, वी त्यांना वेअर वापरा. बट तुम्ही कधी असं इमॅजिन केलंय का की आयला सुद्धा वेअर वापरू शकतो? येस, काही सिच्युएशनमध्ये आयच्या सोबत तुम्हाला वेअर वापरता येतं. आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे की आय बरोबर वॉज वापरलं जातं, हे ठीक आहे, हे बरोबरच आहे. पण कधी आय वॉज बोलायचं आणि कधी आय वेअर बोलायचं, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला हे समजणार आहे. सो बघा, इकडे दोन मी सेंटेन्स लिहिले आहेत. जनरली आपण जे कंडिशनल सेंटेन्स म्हणतो, जसं की इफ वाले वाक्य, तर मग इफ आय वेअर कधी बोललं जातं सॉरी, आणि इफ आय वॉज कधी बोललं जातं, आजचा विषय त्याच्यासाठी आहे. आणि त्यावेळी तुम्हाला कशी वाक्यरचना केली पाहिजे हेही समजून घ्या. सो बघा, जनरली आपल्याला स्कूलमध्ये हे शिकवलं जातं की इफ आय वॉज, कारण आयच्या जोडीला वॉज लागतं. पण जेव्हा तुम्ही इमॅजिनरी सिच्युएशनमध्ये असता, म्हणजे जी गोष्ट इमॅजिन करताय तुम्ही, जर मी असं असतो, जर मी तसं असतो, जी गोष्ट शक्य नाही आहे, जी घडणं शक्य नाही, किंवा जी गोष्ट घडणं शक्य नव्हती आणि ती गोष्ट तुम्ही इमॅजिन करताय, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला इफ आय वॉज म्हणायचं नसतं, आय वेअर म्हणायचं असतं. जसं की आता इथे बघा, जर मी श्रीमंत असतो, शक्यच नाही आहे, ही आपली फक्त कल्पना आहे. जेव्हा कुठल्याही वाक्यामध्ये आपण कल्पना करतो आहे, जसं की जर मी श्रीमंत असतो, तर तुम्हाला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं आहे? इफ आय वेअर रिच. सो हे जे आहे तुम्हाला कदाचित अनग्रॅमॅटिकल वाटेल, पण ही एक पर्टिक्युलर सिच्युएशन असते ज्याच्यामध्ये तुम्ही आयच्या जोडीला वेअर वापरू शकता. इन शॉर्ट, हिच्या जोडीला वेअर वापरू शकता, शीच्या जोडीला वेअर. म्हणजे जसं की जर ती श्रीमंत असती, इफ शी वेअर रिच, तो श्रीमंत असता, इफ ही वेअर रिच. सो तुम्ही जे ओरिजिनल कॉम्बिनेशन असतं ही वॉज, ते काढून तुम्ही वेअर टाकू शकता. सो याने इमॅजिनेशन्स होतं. आणि इमॅजिनेशनमध्ये दुसरं जे वाक्य असतं की नाही, तर मी बीचवर घर घेतलं असतं, हे नेहमी वूडच्या रचनेमध्ये लिहा. कशामध्ये? वूड. कारण वूड ही इमॅजिनेशनसाठी सुद्धा वापरलं जातं. जसं आय वूड बाय अ हाऊस ऑन द बीच. सो सिम्पली जेव्हा तुम्ही इमॅजिनेटिव्ह वाक्य कंडिशनल म्हणता, त्यावेळी तुम्हाला सिम्पली इकडे वेअर वापरायचं आहे आणि इकडे वूड वापरायचं आहे. मग अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी बोलू शकता. जर मी पक्षी असतो तर, जर मी झाड असतो तर, जर मी राजा असतो तर, जर मी पंतप्रधान असतो तर, जर मी स्त्री असते तर, जर मी मुलगा असतो तर, जर मी मुलगी असते तर, जर मी शिक्षक असतो तर. सो जे तुम्ही नाही आहात आणि इमॅजिन करते की मी असं असतो तर, तसं असतो तर, सो अशा वेळी तुम्हाला वेअर वापरायचं आहे. आता इथे दुसरं वाक्य बघा, जर मी तुझ्यासारखा तरुण असतो. तुम्ही आहात का? नाही, तुमचं तर वय झालं आहे. पण तुम्ही म्हणताय जर मी तुझ्यासारखा तरुण असतो, कसं म्हणणार? इफ आय वेअर यंग लाईक यू. लक्षात आलं का? इफ आय वेअर यंग लाईक यू, इफ आय वेअर यंग लाईक यू. मी नाचलो असतो. आता पुढची पण इमॅजिनेशन्स आहे. आय वुड डान्स. अर्थात तुम्हाला आता इथे काहीही करू शकता, तुम्ही इथे काही लिहू शकता, पण वूडमध्येच बोलायचं आहे जेव्हा तुम्ही इमॅजिनेटिव्ह वाक्य म्हणता. सो आय होप तुम्हाला इमॅजिनेशन समजलं आहे. सो एखादं वाक्य ना तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, इफ आय वेअर, आणि तुम्ही जे काही असतं ते बोलायचा प्रयत्न करा सिम्पली, आणि ते वूडमध्ये सांगायचा प्रयत्न करा. नुसतं ऐकू नका. एखादी गोष्ट तुम्हाला समजते तर प्रॅक्टिकली लिहिण्याचा प्रयत्न करा, बोलायचा प्रयत्न करा. ओके, आता इथे इथपर्यंत कळलं की वेअर कधी वापरतात. बट आय वॉज कधी म्हणता येईल इफच्या वाक्यामध्ये? सो सिम्पली जेव्हा एखादी रिअल पास्ट पॉसिबिलिटी असते, म्हणजे ॲक्च्युली ती घटना ते होऊ शकलं असतं, खरं असेल, जे ट्रू असेल, हे अनट्रू आहे, तर हे ट्रू आहे. लक्षात आलं का? जी गोष्ट शक्य होती किंवा शक्य होती म्हणा किंवा झालेली आहे,
अशा गोष्टींना तुम्ही वॉज वापरायचा. जसं आता येते बघा, जर मी चुकीचा होतो ही कल्पना नाही आहे तुमची. जर मी चुकीचा होतो तर मी माफी मागतो, है ना. जर मी चुकीचा होतो त्यावेळी तर मी माफी मागतो. सो अशा वेळी तुम्हाला वेअर नाही म्हणायचं, कारण तुम्ही इमॅजिनेशन करत नाही. इफ आय वॉज रॉंग, कारण जर असं होऊ शकलं असतं, होतं पण मी चुकीचं असतो असेन पण त्यावेळी. सो आय वॉज रॉंग, मी माफी मागतो, आय एम सॉरी. आता इथे मात्र बघा, जर तुम्ही इकडे आय वॉज वापरताय म्हणजे इकडे पास्ट फॉर्म वापरताय, तर इकडे मात्र तुमच्या सिच्युएशननुसार तुम्ही इकडे टेन्स घेऊ शकता. जनरली काय असतं, इकडे भूतकाळ असेल ना पास्ट, तर इकडे पास्टवालंच वाक्य जनरली असतं. बट डिपेंड आहे तुम्हाला काय बोलायचं आहे. लक्षात आलं. तर इथे बघा, इफ आय वॉज रॉंग, जर मी चुकीचा होतो, आय एम सॉरी, मी आत्ता माफी मागतो, बरोबर. बट आत्ता हे वाक्य बघा, जर तो तिथे होता, ही इमॅजिनेशन नाही आहे, परंतु ती खरी गोष्ट आहे की तो तिथे जर होता. सो इफ ही वॉज देअर, लक्षात आलं का, तो तिथे होता, त्याने तिला का वाचवलं नाही, हा तुमचा प्रश्न आहे. जर तो तिथे होता त्याने तिला का वाचवलं नाही. आता वाचवलं नाही ही लची भाषा आहे, म्हणजे सिम्पल पास्ट आहे. सो तुम्हाला ही ल मध्ये म्हणायचे आहे. त्याने तिला का वाचवलं नाही, काला तुम्ही काय म्हणणार, वाय. आत्ता तुम्हाला जोडी बनवायची आहे, कधी प्रश्न बनवायचा आहे तर तुम्हाला जोडी बनवावी लागेल, बरं. त्याने वाचवलं नाही, लची भाषा. वाय डीड ही नॉट सेव्ह हर. लक्षात आलं का. सो सिम्पली आता मी इथे प्रेझेंट वापरलं, इथे पास्ट वापरलं. सो इफ इथे तुम्हाला कोणत्याही रचनेमध्ये बोलता येईल. लक्षात घ्या, जसं तुम्ही म्हटलं, जर त्या दिवशी मी प्यायलेलो होतो, है ना, इफ आय वॉज ड्रंक दॅट डे. मग आता इथे तुम्हाला पुढे काही म्हणता येईल, तू मला ड्राईव्ह करू दिलं नको पाहिजे होतंस. आता मी इथे पाहिजेची भाषा वापरतोय. सो शुड हॅवची भाषा वापरतोय. यू शुड नॉट हॅव लेट मी ड्राईव्ह. ओके. सो असं काही नाही आहे की इथे जसं वूड पर्टिक्युलरली तुम्हाला मी सांगितलं, इथे तुम्ही सिच्युएशननुसार दुसरं वाक्य बोलू शकता. सो आय होप तुम्हाला ही आय वेअर आणि आय वॉचची भानगड समजलेली आहे. आणि फक्त समजलं असेल तर मी जसं म्हणतोय, कमेंट बॉक्समध्ये तुमचं एखादा वाक्य इमॅजिन करून लिहा. सिम्पली, जर मी कोण असतो, तुम्हाला असं जे काही वाटतं ना, मी हे असतो, मी ते असतं, तुम्ही हे केलं असतं. सो सिम्पली इकडे वेअर आणि इकडे वूड रचना वापरून तुम्ही इमॅजिनेटिव्ह तुमचं वाक्य बनवू शकता, जे कमेंट बॉक्समध्ये डेफिनेटली तुम्ही लिहू शकता. धन्यवाद.